महाराष्ट्राच्या प्रशासनातला एक असा अधिकारी ज्याची बदली करायला सरकारला 100 वेळा विचार करावा लागतो, पण तरीही 21 वर्षाच्या करिअरमध्ये तब्बल 25 वेळा त्यांची बदली झाली आहे। आपण बोलतोय IAS तुकाराम मुंढे सर यांच्याबद्दल। मे 2026 मध्ये सरकारने त्यांची बदली कुठे केली तर अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच FDA आयुक्तपदी। हा विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण आणि औषध गुटखा माफियांचा अड्डा मानला जातो। मुंडे तिथे आले आणि त्यांनी अवघ्या 15 दिवसात असा काही हातोडा चालवलाय की अख्ख्या महाराष्ट्रातल्या भेसळखोरांची झोपच उडाली। पण याच दरम्यान सोशल मीडियावर एक बातमी वाऱ्यासारखी पसरली। कारवाई केल्यामुळे तुकाराम मुंढे सरांना थेट धमकीचे फोन येऊ लागलेत। एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, पण या धमकी मागचं खरं सत्य काय आहे? गुटखा माफियांनी थेट अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न का केला आणि हॉस्पिटल चालवणाऱ्यांची दादागिरी मुंडेंनी कशी संपवली, तेच सगळं काही व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता। प्रश्न तुमचे, आवाज आमचा। तर सर्वात आधी बोलूया त्या धमकीबद्दल ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवली होती। सोशल मीडियावर एक क्लिप फिरत होती आणि लोक म्हणत होते की मुंडे साहेबांना भेसळखोरांवर कारवाई सुरू केली म्हणूनच त्यांना अंडरवर्ल्ड किंवा औषध माफियांनी धमकावले आणि ती ऑडिओ क्लिप सुद्धा खूप व्हायरल होत होती। पण तुकाराम मुंढे सर म्हणजे काय चीज आहे ते आपल्याला माहिती आहे। 12 जून 2026 रोजी स्वतः तुकाराम मुंढे सर कॅमेरा समोर आले। पत्रकारांनी थेट प्रश्न विचारला की सर, तुम्हाला धमकी आली का? मुंडेंनी आपल्या नेहमीच्या करारी आणि हसऱ्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं, मला धमकी आली असं कोणी सांगितलं? हे बघा, ती व्हायरल क्लिप पूर्णपणे जुनी आहे। म्हणजे असं नाही की ती धमकी आली नव्हती, पण ती जुनी आहे, कमीत कमी 10 वर्षापूर्वीची आहे। मला नीट आठवत नाही, पण बहुतेक ती पुण्यातल्या कार्यकाळातील क्लिप असावी असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे विषय क्लिअर आहे की मुंडे सरांना कोणतीही नवीन धमकी आलेली नाहीये। ती जुनी क्लिप कोणीतरी मुद्दाम उकरून काढून अफवा पसरवली होती। मुंडेंनी एकाच वाक्यात सांगितलं की अफवा सोडा आणि मूळ मुद्द्यावर या, मूळ मुद्द्यावर लक्ष केंद्रित करा। आता तुम्ही म्हणाल, जर धमकी आली नाही तर मग एवढी चर्चा का? कारण मुंडेंच्या आदेशानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जी कारवाई सुरू झाली आहे त्याने गुटखा माफिया पिसाळलेत। त्यांचं प्रत्यक्षातलं उदाहरण म्हणजे 9 जून 2026च्या रात्री छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात म्हणजेच रहीमपूर गावात घडलेला एक थरार। तुकाराम मुंढे सरांच्या थेट आदेशानंतर असिस्टंट कमिशनर विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक FDA टीम रात्री 1 वाजता प्रतिबंधित गुटख्यावर छापा टाकण्यासाठी गेली होती। तेव्हा तिथे काय घडलं माहितीये? तिथल्या गुटखा माफियांच्या टोळीने थेट सरकारी अधिकाऱ्यांच्या अंगावर सुसाट वेगाने स्कॉर्पिओ गाडी चालवण्याचा प्रयत्न केला। हो, थेट जीवे मारण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने अधिकारी थोडक्यात वाचले, पण या घटनेने हे स्पष्ट केले की तुकाराम मुंडेंनी थेट माफियांच्या मर्मावरच बोट ठेवले। आता आकडेवारी बघूया, कारण आकडे कधी खोटं बोलत नाहीत। 25 मे ते 11 जून या अवघ्या काही दिवसात तुकाराम मुंडेंच्या FDAने काय कामगिरी केली बघा। एकूण तपासणीत म्हणजे पूर्णपणे जो तपास केलाय त्यापैकी 354 प्रतिष्ठानांवर छापे मारलेत। जप्त केलेला माल किती आहे? तब्बल 3,27,00,000 रुपयांचा अवैध गुटखा, पान मसाला आणि प्रतिबंधित अन्न पदार्थ जप्त केले। 335 FIR दाखल केलेत। 359 आरोपी थेट गजाआड घातलेत आणि 274 अवैध दुकाने आणि गोदामांना कायमचे कुलूप लावले। एवढंच नाही, छत्रपती संभाजीनगर विभागात 9 दिवसात 2,47,00,000 माल जप्त करून गुटखा वाहून नेणारी 8 वाहनं ही जप्त केली आहेत। आणि सर्वात महत्त्वाचा दणका म्हणजे तुकाराम मुंडेंनी स्पष्ट केले की इथून पुढे गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची अवैध तस्करी करणाऱ्या सिंडिकेटवर थेट माकोका म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा या अंतर्गत कारवाई केली जाईल। हा खूप मोठं पाऊल आहे या संदर्भात। आणि आता फक्त गुटखा विकणाऱ्या टपरीवाल्या नाहीत, तर तो गुटखा पुरवणारा डिस्ट्रीब्युटर, ट्रान्सपोर्टर आणि मॅन्युफॅक्चरर या सगळ्यांना आरोपी बनवून जेलमध्ये सडवलं जाणार आहे। गुटख्यासोबतच मुंडेंनी सर्वसामान्यांच्या खिशाला लागणाऱ्या कात्रीवरही मलम लावले। आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा तिथली मॅनेजमेंट आपल्याला सक्ती करते की औषध आमच्याच आतल्या मेडिकलमधून घ्या आणि तिथेच घेतली पाहिजेत। तिथे छापील किमतीत महागडी औषधं घ्यावी लागायची। पण तुकाराम मुंढे सरांनी यावर अधिकृत आदेश काढून थेट सांगितले की कोणत्याही रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाला तिथल्याच फार्मसीमधून औषध खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही। रुग्णाला बाहेरून हवी तिथून स्वस्त दरात औषधी आणण्याचा पूर्ण अधिकार आहे। जर एखाद्या हॉस्पिटलने दादागिरी केली तर त्यांचा परवाना धोक्यात येईल असा थेट इशारा सुद्धा त्यांनी दिलाय।
याशिवाय पुण्यातल्या वाडगी परिसरातील एका नामांकित कंपनीच्या गोदामावर छापा टाकून औषधांच्या पाकिटावर बेकायदेशीर जाहिरातबाजी केल्याप्रकरणी तब्बल 11 लाखांहून अधिक रुपयांच्या रेक्टिन प्लस गोळ्या जप्त केल्यात. तर कोल्हापुरात विनापरवाना अँटीबायोटिक इंजेक्शन विकणाऱ्यांवर 13 लाखांची कारवाई केली आहे. म्हणजेच नियम कोणासाठीही बदलणार नाही, मग ती मोठी कंपनी असो वा मोठं हॉस्पिटल असो. शेवटी तुकाराम मुंडेंनी जनतेला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, अन्नात विष कालवणाऱ्या भेसळखोर विरुद्धची ही लढाई फक्त माझी किंवा पोलिसांची नाहीये. यामध्ये खाणारा जेवढा जबाबदार आहे तेवढाच विकणारा आणि कारवाई न करणारा अधिकारीही तेवढाच जबाबदार आहे. तर मंडळी, विषय असा आहे की तुकाराम मुंडे सरांना कोणतीही नवीन धमकी आलेली नाही, त्या फक्त जुन्या अफवा होत्या. पण मुंडेंच्या या नव्या धडाक्यामुळे महाराष्ट्रातल्या अन्य औषध आणि गुटखा माफियांच्या पोटात धडकी नक्कीच भरली आहे. तुम्हाला काय वाटतंय? तुकाराम मुंडेंची ही धडक मोहीम अशीच सुरू राहिली तर महाराष्ट्रातील भेसळ खरोखरच संपेल का? हॉस्पिटलची मनमानी पूर्णपणे बंद होईल का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.